मी आता सध्याला प्रत्येक वार्डात जाताय वार्डात प्रत्येकाच्या घरी जाताय, होम टून जाताय. तर काय लोकांची समस्या आहे, काय भावना आहे काय लोकांची? नमस्कार. मी मुजम्मिल दादादत्त काजे, प्रभाग क्रमांक 9, सर्वसाधारण या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे. सध्या तुम्ही जो प्रश्न मला विचारला, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. सध्या जी घटना घडलेली आहे, प्रभाग क्रमांक 9मध्ये मी मतदानाच्या अगोदर म्हणजे इलेक्शन चालू व्हायच्या अगोदर फिरलो. प्रत्येकाच्या घरामध्ये 5 मिनटं 10 मिनटं वेळ दिला. संबंधिताशी भेटलो मी आणि प्रभाग क्रमांक 9मध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर प्रथमदर्शना त्या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहे ते आहे मारवाडी समाजाची. मारवाडी समाज जो आहे त्यांना बाकीच्या का सुविधा त्यांना गरजेच्या नसतात, परंतु अंत्यविधीसाठी जी स्मशानभूमी त्यांना आवश्यक आहे, त्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीला गेल्यानंतर तिथं बसायला त्यांना बाकडे नाहीत, त्यांना उभा राहायला व्यवस्थित पेवर ब्लॉक नाही. त्यांच्या ह्या प्राथमिक अडचणी आहेत. ह्या अशा जीवनावश्यक अडचणी नाहीत, पण प्राथमिक अडचणी पूर्ण नगरपालिका जर करू शकत नसेल तर त्या नगरपालिकेमध्ये काय अर्थ राहिलेला आहे काय? ह्या ज्या अगोदर नगरसेवकांकडे वारंवार मागणी केली, परंतु त्यांनी काय त्या मागणीची पुरवठा केलेला नाही. त्यामुळं तो एक अत्यंत घनिष्ठ प्रश्न माझ्यासमोर आहे आणि तो प्रश्न घेऊन मी जनतेसमोर आलेलो आहे. आता सातत्यानं रस्ता, पाणी याच्यावरती बोललं जातंय, पण कुठेही विकास झालेला नाही. ह्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे तुमचं? पाण्याचा तर नगरपालिकेचा एवढा मोठा प्रश्न आहे. जर पावसाळा जर चालू झाला तर पाईपलाईन लिकेज आहे. पाईपलाईन लिकेज असल्यामुळे ते गटारीचं पाणी त्या पिण्याच्या पाण्यामध्ये जातं आणि पिण्याच्या पाण्यामध्ये गेल्यामुळं ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी येतं ते दूषित पाणी येतं. त्यामुळं रोगराईला एवढं आमंत्रण दिलं जातं आहे. लोकांची परिस्थिती नसते. 100-200 रुपये पेमेंटवर काम करणारी माणसं आहेत, त्यांना आजारपण हे दूषित पाणी हे नगरपालिकेचं नाकर्तव्यपण आहे. मी व्हिजन्सपेक्षा मी ह्याच्या अगोदर त्या बाटलीमध्ये एका पाणी घेऊन मी ह्या सेवकडे गेलो होतो आणि साहेबांना सांगितलं, साहेब माझ्या प्रभागातले लोक हे पाणी पितात, तुम्ही एकदा हे पाणी पिऊन दाखवा. तुम्ही जनता कशी जगते काय जगते, तुम्ही खुर्चीवरून बाहेर या, ग्राउंडला या. ग्राउंडला आल्यानंतर तुम्हाला समजेल जनतेचे काय प्रश्न आहेत ते. तुम्ही फक्त खुर्चीवर बसून तुम्ही प्रश्न सोडू शकत नाही साहेब. तुम्ही ग्राउंडला या, ग्राउंडला येऊन जनतेचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करा, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. परंतु नगरपालिकेची एवढी बेकार कंडिशन आहे आपल्या इथं. सीओ आपल्याला 3 महिन्याच्या वर कुठला टिकत नाही. सीओ जर आपल्याला टिकत नसेल, त्यांना कामच करायचं नाही. ते त्यांना एकतर प्रशासक आहे. आज 4 वर्ष झाले, 9 वर्ष झालं इलेक्शन, 5 वर्षानंतर 4 वर्ष प्रशासक आहे. प्रशासकाला तर काय काडी मात्र त्यांना देणं घेणं नाही जनतेच्या प्रश्नाचं आणि कशाच काय. 8-8 दिवस गटर काढायला लोक येत नाहीत, घाण उचलायला येत नाहीत. काढलेली गटर 3-4 दिवस तशीच पडलेली असते. ते गटरीची घाण जशी तशी पडली असते. लोक दबक्या आवाजात असं म्हणतात की नगरपालिकेत जाऊन आम्हाला 100-200 रुपये देऊन त्या कचऱ्यातल्या लोकांना, कचरा उचलणाऱ्या लोकांना आणावं लागतंय आणि ते कचरा उचलून त्यांना निव्हा म्हणून सांगावं लागते. तुमच्या प्रभागातून इथे काही उमेदवार उभारले, पण तुम्हीच का, असा सवाल आहे. आता ह्यापैकी जे माझ्या प्रभागात जे उमेदवार उभा राहिलेले आहेत ते उमेदवार तुम्ही बघितलं असेल चेहरे. मी एक सुशिक्षित चेहरा आहे आणि एक मी सामाजिक चळवळीत, मी शेतकरी संघटनेत काम केलेलं आहे. शेतकरी संघटनेचा शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. एक चळवळ आहे मला. मी गारपीटग्रस्तांना 82 लाख रुपये आंदोलन करून मिळवून दिलेले आहेत. परत प्रत्येक वेळी नगरपालिका आंदोलन करणे, पोलीस स्टेशनमध्ये प्रश्न सोडवणे, कोर्टामध्ये मी 13-14 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे मला कायद्याचं ज्ञान आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एखाद्या प्रश्न सोडवणे, कोर्टामध्ये जाऊन प्रश्न सोडवणे हे मला एक ज्ञात आहे. हे जनतेचा कुठलाही प्रश्न कुठल्याही पद्धतीत अडू नये ही माझी भावना आहे. जनतेकडून प्रतिसाद म्हणजे मी एक अपक्ष आहे आणि इथं सगळे आहेत ते पक्षातील माणसं आहेत. जनतेचं काय आहे की जनता म्हणते तुम्ही फक्त आम्हाला एक वेळ भेटला, बाजूला समाधान झालं, आम्ही तुम्हाला मत टाकतोय का नाही तुम्हाला 3 तारखेला समजेल. बरं, मला सांगा की तुम्ही अपक्ष का उभं राहिला, का तुम्ही पक्षातून उभं राहू शकला असता? नाही, पक्षातून उभं राहायचं म्हणजे पक्ष आता राहिलाय कुठं व्यवस्थित. 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 भाजप आहे. भाजप एकच राहिले आणि त्यातच सगळं झालेलं आहे. मग पक्ष म्हणून काय करायचं? बरं, पक्ष म्हणून काय तर करायचं गेलं तर पक्ष उद्या त्या पक्षातनं दुसऱ्याकडे गेल्यावर लोक काय म्हणणार, आम्ही तुमच्याकडे बघून मतं टाकले ते, ह्या पक्षाकडे बघून मतं टाकले ते. तो पक्षच राहिला नाही तर आम्ही कोणाकडे बघायचं? जनतेचं असं म्हणणं आहे आता पक्ष वगैरे काय देणं घेणं नाही.
माणूस चांगला पाहिजे, आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आणि चांगल्या माणसाला काम करून करणाऱ्या माणसाला आम्ही निवडून देणार आहे असं जनतेच्या भावनेतून आलं. त्यामुळे मी कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी मागणी केलेली नाही आणि अपक्ष लढवायला ठरवलेलं आहे. आव्हान काय करणार? मी जनतेला एक आव्हान करतो की जनतेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील माणसाच्या पाठीमागं राहावं आणि पाठीमागं राहून मला सगळ्यांनी एक मताने निवडून द्यावं आणि मी असं काम करेन की पुढच्या पंचवार्षिकला जनता माझ्याकडे येईल की तुम्हीच नगरसेवक पाहिजे म्हणून.